माझ्या स्क्रीनवर नाही कमेंट दिसत ना? नाही, इथं इथं का नाही दिसत? हां, आत्ता आत्ता झालं. सुरू करूया आपण. थोडं मला कोणतं दिसलं पाहिजे, एकतर कॅमेऱ्यासमोर तुम्ही असाल, कमेंट वगैरे आला तरच. जय भीम, जय भीम. सुरवसी सर. जय लहूजी, जय भीम. सुरू करूया. आवाज येतोय का? मला फक्त एकदा कमेंटमध्ये सांगा, आवाज व्यवस्थित येतोय? कोणीतरी कमेंटमध्ये सांगा, आवाज व्यवस्थित येतो आहे? आयोजकांपैकी कोणीतरी सांगा, आवाज येतोय का? होय, ठीक आहे, ठीक आहे. तर जेवढे लोक आता आहेत, लाईव्ह ऐकता आहेत, बघता आहेत, आणि जे येतील त्या सगळ्यांना सुरुवातीलाच जय भीम करते. सुरुवातीला पुरोगामी विचारमंच नाशिक या फेसबुक पेजवर तुम्ही मला निमंत्रित केले, त्याबद्दल खूप खूप आभार. अशोकभाऊ उपाडे आहेत, जोशीलाताई आहेत आमच्या, आणि या सगळ्यांनी मला संपर्क करून ठीक आहे, ठीक आहे, संपर्क करून मला सांगितलं की बोलायचं आहे. आता खरं तर बोलायचं म्हटलं की थोडं अवघड होतं. शाहिरी आणि गाणी म्हणायची सवय झालेली आहे, पण स्टडी सर्कल्स मध्ये वगैरे बोलायला येतं. तरी मी प्रयत्न करणार आहे. म्हणून मी विषय असा घेतलाय की अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील आंबेडकरी विचारांची प्रेरणा. आणि कालच जयंती झाली आहे, फुले जयंती झाली आहे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना या सगळ्या संयुक्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा सगळ्यांना. जय भीम. ठीक आहे, आता मी कमेंट नंतर वाचीन, आधी मी विषयाला सुरुवात करते. माननो, थँक्यू जोशीलाताई. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील आंबेडकरी विचारांची प्रेरणा असा हा विषय आहे. खरं तर हा विषय घेताना या विषयातच विषय आहे खरा. विषय असा आहे की अण्णाभाऊ साठेंची आयडेंटिटी नेमकी काय, हा मुद्दा आहे. आणि आजपर्यंत अण्णाभाऊंना, म्हणजे अण्णाभाऊ ज्या पद्धतीनं लोकांच्या समोर आलेले आहेत, तर अण्णाभाऊ एक साहित्यिक, शाहीर आणि असेच ते लोकांच्या समोर आलेले आहेत. अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते, अण्णाभाऊ कम्युनिस्ट पार्टीचे मेंबर होते. आणि ते ज्या कम्युनिस्ट पार्टीचे मेंबर होते, CPI, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतातली पहिली कम्युनिस्ट पार्टी. आणि त्या पार्टीचे अण्णाभाऊ साठे मेंबर राहिलेले आहेत आयुष्याचा बराच काळ. आणि त्यांनी कम्युनिस्ट पार्टीसोबत भरपूर काम केलं. तर जनतेमध्ये अण्णाभाऊंची ओळख ही लोकशाहीर म्हणून आहे, आणि ती तशी असण्याला माझी आणि कुणाचीच काय हरकत असण्याचं काही कारण नाही. तर पण मला असं वाटतं की आपण जेव्हा अण्णाभाऊंविषयी बोलतो तेव्हा फार क्लिअरिटीनं बोललं पाहिजे. आणि ती क्लिअरिटी अशी असायला हवी की
अण्णाभाऊ एक साहित्यिक जनकलावंत शाहीर तर आहेतच, पण अण्णाभाऊंची जी कॉम्रेड म्हणून जी त्यांची जी काही हाक आहे किंवा त्यांना त्यांच्या नावापुढे जे लागलेलं आहे ते लुप्त करता कामा नये. ते एक सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारलं पाहिजे, सन्मानानं स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून अण्णाभाऊंच्या अनुषंगानं जे काय आयडेंटिटी क्रायसिस आता झालेले त्याच्या खोलात मला जायचं नाही. पण अण्णाभाऊ कम्युनिस्ट असतानाही अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आंबेडकरी विचारांच्या नेमक्या छटा कशा दिसत आहेत किंवा मुळामध्ये आंबेडकरी विचार आहे असं काही साहित्य आहे अण्णाभाऊंचं, तर त्याविषयी मला सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना. खरं तर आता जसं जसं आपण म्हणजे कसं आहे की एखाद्या महासागरात आपण जेव्हा जातो तेव्हा त्याची खोली जसं जसं काठावर बसून कळत नाही, जसं जसं आपण आत जातो तसं तसं त्याची खोली कळायला लागते, किती खोली आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याचंही बिलकुल तसं आहे. जसं जसं आपण अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्या खास करून वाचायला जाऊ तसं तसं आपल्याला अण्णाभाऊंच्या साहित्यामधले बरेच पैलू हे जे आहेत ते समोर येतात. आणि मी त्यातला एक पैलू आज घेतलेला आहे तुमच्याशी बोलायला, आणि जे की मलाही बऱ्याच गोष्टी नव्यानं समजलेल्या आहेत. काही गोष्टी इतर साहित्यिकांच्या विचारवंतांच्या भाषणातनं कळालेल्या आहेत आणि काही गोष्टी मला स्वतः वाचनातनं कळालेल्या आहेत. मला वाटतं त्या खूप इंटरेस्टिंग आहेत आणि त्या आपण त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे सगळ्यांकडे. मुळात आंबेडकरी विचार नेमका काय आहे, म्हणजे अण्णाभाऊ एका वर्गवादी पार्टीचे सदस्य असताना त्याच काळामध्ये 1925ला CPI कम्युनिस्ट पार्टी स्थापन होते आणि तोच समकाल आहे जेव्हा आंबेडकरी चळवळही सुरू होते. महाडचा सत्याग्रह आहे, मनुस्मृतीचं दहन आहे, काळाराम मंदिराचा सत्याग्रह आहे, हे सगळं सुरू आहे. हे 56 पर्यंत म्हणजे अगदी धर्मांतरापर्यंतचा हा जो प्रवास आहे आंबेडकरी चळवळीचा, म्हणजे आंबेडकर हयात असतानाचा, तर ह्याच्या पॅरलली अण्णाभाऊही आहेत आणि आंबेडकरी चळवळी आहे. आंबेडकरी विचार नेमका जो साहित्यात आलाय तो पाहण्यासाठी, आंबेडकरी विचार म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे मला. आंबेडकरी विचार हा बघितलं तर जातीअंताचा मुख्य करून विचार आहे आणि तो जातीला एक प्रश्न म्हणून फक्त समजून घेत नाही. म्हणजे कुठला तरी पाण्याचा प्रश्न आहे, काहीतरी नोकरीचा प्रश्न आहे, काहीतरी रोजगाराचा प्रश्न आहे, तसा एक जातीचा प्रश्न आहे असं काही आंबेडकरी विचार जातीकडे पाहत नाही. तर जात ही भारताचं वास्तव आहे आणि जात ही इथली एक शोषण व्यवस्था आहे असं बाबासाहेबांच्या सगळ्या मांडणीमधून आपल्याला लक्षात येतं. तर ही जी जातीची शोषण व्यवस्था आहे ही बाबासाहेब सांगतात ही कशी आहे, म्हणजे एखाद्या प्रश्नावर आपली समजदारी असते, म्हणजे जाती के सवाल पर हमारी समजदारी, असं ते नाही आहे. म्हणजे एवढं एक छोट्या कप्पेबंद याच्यामध्ये नाही बघत आहेत बाबासाहेब. बाबासाहेब त्याला श्रेणीबद्ध उतरंड म्हणतायत. म्हणजे जातीची शोषण व्यवस्था आहे जी आर्थिक पण आहे, सामाजिक पण आहे, सांस्कृतिक पण आहे. अशा सगळ्या अंगानं जातीचं शोषण आपल्या भारतामध्ये होत आहे. जाती आधारित आपला समाज आहे आणि हा केवळ जाती आधारित नाहीये, तर ज्या जाती आहेत त्या ग्रेडेड इनइक्वॅलिटीमध्ये आहे, श्रेणीबद्ध विषमतेमध्ये त्या जाती आहेत. आणि इतकी गुंतागुंतीची असणारी जाती व्यवस्था बाबासाहेब त्याला म्हणतात की ही श्रेणीबद्ध उतरत येणारी आणि चढत जाणारी अशी ही व्यवस्था आहे. इथं फक्त श्रमिकांचं विभाजन नाही, इथं फक्त श्रमाचं विभाजन नाही, इथं श्रमिकांचं विभाजन आहे आणि श्रमिकांचं विभाजन हे जातीनुसारही झालेलं आहे. म्हणजे जातीचे व्यवसाय आणि असा तो व्यापक स्वरूपात जाती व्यवस्था उच्चाटनाचा कार्यक्रम आणि त्या अनुषंगानं होत आलेल्या सगळ्या आंबेडकरी चळवळी असा आंबेडकरी विचार या अनुषंगाने मी म्हणत आहे. तर अण्णाभाऊ ज्या काळात लिहित होते, अण्णाभाऊ ज्या काळामध्ये गाणी लिहित होते, पोवाडे लिहित होते, कार्यक्रम करत होते, कथा कादंबऱ्या लिहित होते, त्या काळात पॅरलेली काय काय सुरू आहे. स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे, बाबासाहेबांची जातीअंताची चळवळ सुरू आहे, अण्णाभाऊंच्या लढ्याला फुल्यांच्या पेरियार स्वामींच्या सगळ्या लढ्यांची पार्श्वभूमी आहे. त्या सगळ्याच्या पार्श्वभूमी, क्रांतिसिंह नाना पाटलांची पार्श्वभूमी, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ उभे
आणि मग ते तिथून लिहित आहेत. माझं एक ऑब्झर्वेशन मी इथं नोंदवू इच्छिते की अण्णाभाऊंचे जे सुरुवातीच्या काळातल्या गण, पोवाडे, लावण्या, वगनाट्य, लोकनाट्य, तमाशे आणि गाणी ही जी आलेली आहेत, ही खास करून सुरुवातीला पार्टीच्या प्रचारासाठी लिहिली गेलेली हे सगळं साहित्य आहे. आणि ह्या सगळ्या साहित्यामध्ये खास करून तुम्ही बघाल की देश विदेशीचा लढे सगळे भारतातले कामगारवर्गीय लढे, मग ते अमळनेरचे अमर हुतात्मे असू देत, स्टालिनग्राडचा पोवाडा असू देत, लेनिनग्राडचा पोवाडा असू देत, बर्लिनचा पोवाडा असू दे, हे सगळे इंटरनॅशनल पातळीपासून ते भारतातले जे काही कामगार चळवळ सुरू होती असे सगळे लढे जे आहेत हे अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये शब्दांकन यांचं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप डिटेलिंगमध्ये अण्णाभाऊ ह्या साहित्याची निर्मिती करतात. तर सुरुवातीचे जे गाणी, पोवाडे आणि हे जे आहे जे पार्टी प्रचारार्थ लिहिलेले आहे, म्हणजे कृषी परिषदा ज्या सुरुवातीला घेतल्या गोदूताई परुळेकर ज्या काळात कोकणामध्ये काम करत होत्या आणि त्याच्या प्रचारासाठी जेव्हा लालबावटा कला पथकाची स्थापना करण्यात आली आणि गाणी बनवण्यासाठी कलाकारांना ट्रेनिंग देण्यात आलं, सांगण्यात आलं, त्यावेळेला ह्या 3 कलाकारांनी जाऊन तिथे मांडणी केली किंवा गाणी म्हटली जाऊन त्या सगळ्या भागामध्ये किसान परिषदेच्या पार्श्वभूमीवर. तर ती जी गाणी आहेत त्या गाण्यांमध्ये मला असं वाटतं की ती जास्तीत जास्त शेतकरी, कामगार वर्ग आणि एक वर्गीय दृष्टिकोन घेऊन अण्णाभाऊ लिहिताना दिसतात. आणि त्यांच्यावरचा तो जो त्यांच्या पार्टी लिडर्सचा जो वर्गीय विश्लेषणाचा प्रभाव आहे तो अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये दिसतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. पण एक तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा अण्णाभाऊ कथा लिहित आहेत, जेव्हा अण्णाभाऊ कादंबऱ्या लिहित आहेत, जेव्हा अण्णाभाऊ प्रवास वर्णन लिहित आहेत, अशा विस्तृत ललित लेखनाची सुरुवात जेव्हा अण्णाभाऊ करतायत, युगांतरमध्ये लिहित आहेत, नंतर अण्णाभाऊंच्या आत्रेंच्या पुस्तिके ह्याच्यामध्ये मासिकामध्ये लिहित आहेत, वेगवेगळ्या लोकमुद्रामध्ये लिहितात, वेगवेगळ्या मासिकांमध्ये जेव्हा अण्णाभाऊ लिहित आहेत तेव्हा त्यांच्या लिखाणामध्ये जात वास्तव हे खूप ठोस स्वरूपामध्ये यायला सुरुवात झालेली आहे असं आपल्याला दिसतं. जसं तुम्ही अण्णाभाऊंच्या कथा वाचायला लागाल तसं तुमच्याही लक्षात येईल की प्रत्येक कथेमध्ये अण्णाभाऊंनी केलेलं जातींचं डिटेलिंग जे आहे हे डिटेलिंग हे कशाचं द्योतक आहे, म्हणजे जातींकडे बघण्याचा इतका बारीक दृष्टिकोन, एवढा बारीक चष्मा अण्णाभाऊंना जो अण्णाभाऊ घालून लिहितात, तर त्याच्या मागची नेमकी काय परिस्थिती असावी, म्हणजे त्याच्या मागचा प्रभाव काय असावा, तर निश्चितच एका एकेरी वर्गवादातनं ते लिहिता येणं शक्य नाही असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून त्यांच्या साहित्यामध्ये जे काही जातवास्तव दिसतं आणि नंतर तर नायक जे अण्णाभाऊंनी उभे केले त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तर त्याच्यावर पूर्णपणे आंबेडकरी चळवळीचा प्रभाव आणि आंबेडकरी विचारांचा प्रभाव, प्रेरणा या कशा दिसतात ते आपल्याला बघता येईल. खरं तर आणि गावगाड्यात होणारं जे अस्पृश्यांचं शोषण आहे ते केवळ वर्गीय नाहीच आहे ना, म्हणजे ते वर्गीय नाही आहे, ते जातीय कसं आहे. आणि ते अण्णाभाऊ आपल्या कथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपण सुरुवातीला मी म्हणते की निळूमांग ही कथा जर आपण पाहिली समजा, तर निळूमांग या कथेमध्ये तो जो आहे निळूमांग तो कुणाच्या वल्या, म्हणजे त्यांनी अण्णाभाऊंनी लिहिले की पातोळ्यावर पाय न देणारा, तंबाखू मागून खाणारा असा जो निळूमांग आहे अतिशय प्रामाणिक, अतिशय सोजवळ, असं त्याला एक काम लागतं. 2 पाटलांच्या भांडणामध्ये बिचारा एका पाटलाची शेताचं राखण करायला जातो आणि ते 2 भावाभावांच्या भांडणामध्ये हा निळूमांग अडकतो पाटलांच्या भांडणात. आणि एक पाटील जो असतो चिमाजी आणि भेवाजी, तर भीमाजीच्या इथं निळूमांग कामाला लागतो त्याचं शेत राखायला, मका राखायला. आणि तो जो दुसरा भाऊ आहे तो दुसरा भाऊ निळूमांगाला जो आहे तर तो त्याचे मका चोरून नये, काहीतरी बाकीचं शेतातलं चोरून नये असं करून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. निळूमांगाची अण्णाभाऊंनी त्याच्यात दोस्ती कुणाशी दाखवली, बाबा महाराजशी दोस्ती दाखवली आहे. हे पण लय इंटरेस्टिंग आहे, हे लय भारी आहे. म्हणजे बाबा महाराज त्यांचा एकदम खास दोस्त दाखवलेला आहे अण्णाभाऊंनी.
आणि निळूमांगाची आणि बाबा महाराजची दोस्ती दाखवली. आणि जेव्हा निळूमांगाला हजेरी द्यायला लागतं, गुन्हेगार जमात होती ना त्यावेळेला, हजेरी होत्या मांगारला, तर तेव्हा हजेरीला जेव्हा जायचं असायचं प्रेझेंटी द्यायला त्या दरबारा ह्याच्यामध्ये, काय चौकी बिवकी काय जिथं असेल ते काय पाटलाकडं, तर त्यावेळेला बाबा महाराज सांगत असतो की माझ्या शेताचं राखण तू करायचंस. आणि ह्या दोन भावांच्या भांडणामध्ये शेताच्या मक्याची बिक्याची चोरी होती. आणि त्यांचा जो कोण दुसऱ्या भावाचा जो एक राखणदार आहे तो ह्याला डिवसतो निळूमांगाला, की बघ कशी काल नागेसरानं मकासरावर हे केली, चढाई केली. मग ह्याला समजते ह्यानेच मक्याचं काम केलेलं आहे, काहीतरी प्रॉब्लेम ह्याने केलाय. मग तो चिडतो बिचारा निळूमांग. तो चिडून तो पाटलाचा रेडाच म्हणते पाटलाचा बोकड आणि बैलगाडी ओढून आणतो तिथनं. आणि बाबा महाराला म्हणतो ही गाडी तोड, ह्याच्यावर ते जो काय आहे तो बोकड भाज आणि संध्याकाळी मला खायला घेऊन ये. तर हा पण तसं करतो सगळं. आणि मग जेव्हा त्याच्या चाकराची आणि निळूमांगची भेट होती तेव्हा तो म्हणतो मग काल गाडी सरावर ह्यानं काय ते नांगे सरानं गाडी सरावर चढाई केली तेव्हा तू कुठं होतास, असं वाक्य अण्णाभाऊंनी वापरलेलं आहे. तर हे सगळं पाटलाला समजतं. मग पाटील शासन दरबारी गुन्हा नोंद करतो. ह्याला शिक्षा होती निळूमांगाला. शिक्षा भोगून बिचारा येतो. आल्यानंतर निळूमांगचं डोकं फिरलेलं असते की ह्या पाटलांच्या नादात माझं नुकसान झालेलं आहे. आणि मग तो सगळ्यांची घरं जाळत सुटतो आणि शेवटचं घर त्या चिमाजी पाटलाचं जाळतो आणि त्याला म्हणतो परत कधीच घर बांधू नको, मी परत जाळीन. आणि अशी दहशत पसरत तो निळूमांग बिचारा फरारी होतो, डोंगरात जातो. त्याला कळतं की फकीरा खजिना लुटणार आहे. मग त्या खजिन्याच्या लुटीमध्ये बाकीच्या चोऱ्यांमध्ये ह्या सगळ्यामध्ये तो समाविष्ट होतो. आणि जेव्हा तो पोलिसांच्या हाती लागतो तेव्हा निळूमांगाला तोफेच्या तोंडी द्यायची हे होते, म्हणजे शिक्षा मिळते. तोफेच्या तोंडी त्याला देतात. आणि मग ब्रिटिश अधिकारी काही मानवी होते ना, कारण त्यांच्या इकडचा धर्म हा सगळा नीतिमत्तेवर आधारलेला धर्म आहे. आपल्यासारखा धर्म नाही इकडचा, मानवीयकरण झालेला धर्म आहे तो. ख्रिश्चन आणि हे सगळ्या ख्रिस्ती सगळ्या ह्याच्यामध्ये ते म्हणतात की बाबा तू मरणार आहेस आणि तुझी शेवटची इच्छा काय, तू काय बोलशील, काय सांगायचंय तुला लोकांना वगैरे. तर तो म्हणतो की काय सांगायचंय, म्हणतो मला एवढंच म्हणायचं की तंबाखू मागून खाणारा जो निळूमांग आहे तो म्हणतो, आणि ज्याला कसपटाची किंमत नाही त्याला आज तोफेची किंमत मिळते आहे, ह्याच्यापेक्षा काय मोठं असू शकतं. असं तो म्हणतो की त्याला तुम्ही तोफेच्या गोळ्याची किंमत ठरवल्याबद्दल मी साहेब तुमच्या पायावर डोकं ठेवतो. तर हा जो निळूमांग अण्णाभाऊ उभं करतात, तर हा निळूमांग जाती व्यवस्थेला किती वैतागलेला आहे, जातीच्या शोषणाला किती वैतागलेला आहे, सामाजिक जे काय डिस्क्रिमिनेशन आहे, सगळा दुजाभाव आहे, भेदभाव आहे, या भेदभावाला तो किती वैतागला आहे या गावगाड्याला, की तो तोफेच्या तोंडी जायला तयार आहे. त्याला तोफेच्या गोळ्याची किंमत ही जास्त वाटते, म्हणजे मरण त्याला चांगलं वाटते इथल्या जाती व्यवस्थेपेक्षा, समाज व्यवस्थेपेक्षा. मरण भूषणावं वाटते, मरण अभिमानास्पद वाटते. असा निळूमांग अण्णाभाऊ उभे करतात. आणि खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी ही कथा आहे. दुसरी कथा जर आपण पाहिली तर मर्याईचा गाडा नावाची अण्णाभाऊंची कथा आहे. आता ही पण तुम्ही कथा वाचली असेल. ह्या कथेमध्ये तुम्हाला लक्षात येईल की ह्या कथेमधला जो नाना आहे त्याला, तो पाटीलच आहे, पण त्याला सगळे गावचे जे 5 म्हातारे आहेत, जे ज्येष्ठ आहेत समजा, त्यांचं वर्णन अण्णाभाऊने एकदम आपलातून केलेलं आहे. ते कसे दिसतात, ते कसे खंगलेले आहेत, म्हणजे ते कसे जुने आहेत, यांचं त्यांच्या शारीरिक वर्णन पण अण्णाभाऊंनी तसंच केले की किती जुने आहेत, म्हणजे विचारांनी किती जुने आहेत, असं वर्णन अण्णाभाऊ त्यांचं करतात. आणि मग तो जो नाना आहे त्या नानाला ते नाण्याच म्हणत असतात शेवटपर्यंत, म्हणजे त्याला काही मान नसतो, कारण तो नव्या विचाराचा, मुलांनी शिकलं पाहिजे, प्रगती केली पाहिजे, अशा विचारांचा तो असतो. म्हणून ते त्याच्यावर चिडून असतात, खार खाऊन असतात. आणि गावात जुलाबाची आणि उलट्यांची साथ येते, तर हाग ओकीची, असं अण्णाभाऊंनी शब्द वापरलेला आहे, हाग ओकीची साथ येते. आणि ती साथ आल्यानंतर ते म्हातारे म्हणतात की मर्याईचा गाडा आलेला आहे आणि तो गाडा गावाबाहेर घालवावा लागेल, तर 3 शुक्रवार काहीतरी पाळायला लागतील, असं ते म्हणतात. 3 शुक्रवार पाळायचे म्हणजे काय करायचं, तर तो आडवा नडतो नाना जो आहे तो. अण्णा ते म्हातारे जे असतात ते जे म्हणतात की मर्याईचा गाडा आलेला आहे, ते म्हणतात 3 शुक्रवार पाळायचे म्हणजे चाकं बंद करायची, म्हणजे गाड्या सगळ्या बंद करायच्या, म्हणजे मर्याईचा गाडा थांबल. चाकं बंद करायची मग गाडा थांबल. मग तो नाना म्हणतोय की चाकं बंद करायची मग जात्याचं चाक बंद करा, तर ते काय त्यांना पटत नाही.
मग तो म्हणतो की नाही नाही, नुसतं चाकं बंद करून मर्यायचा गाडा जाणार नाही, तर आपण दवाखाना पण करायचा, डॉक्टर पण आणायचे, आणि तुमचं जे काय ते पण, असं दोन्ही करू. दोन्हीवर मान्यता मिळते, दोन्ही गावकरी म्हणतात दोन्ही करूया चला. मग गाडा बिडा बंद होतो, सगळी चाकं बिकं बंद होतात, म्हणजे गाड्या बंद होतात गावातल्या. पण नाना हुशार असतो. नाना म्हणतो की मला जायचंय तालुक्याला आता डॉक्टरला आणायला. मग मला जायला लागेल. तर म्हातारा म्हणतं जायचं तर जा की आणखी डॉक्टरला. म्हणते नाही, मग गाडी झोपायला लागेल. ते म्हणतो मी काय गाडी झोपू देणार नाही तुला, चाक चालवायचा नाही असा नियम आहे, मर्यायचा गाडा आलेला आहे तर. मग डॉक्टरला कसं आणणार, तर ते म्हणतो पायानं चालवत आण. नानाही ऐकत नाही, म्हाताराही ऐकत नाही. मग शेवटी नाना काय म्हणतो की शेतातनं म्हणतो रेल्वे जाते आपल्या, आणि त्याला कितीतरी हे जोडलेले आहेत म्हणतो. मग रेल्वेची चाकं थांबवा म्हणतो म्हाताऱ्यांना चॅलेंज करतो तो. म्हणतो रेल्वेची चाकं थांबवा. मग रेल्वेची चाकं थांबवायची म्हणजे म्हाताऱ्यांच्या अंगलट येतं ना. मग म्हातारे म्हणतात की नाही, मग रेल्वेची चाकं कशी काय बंद करायची. मग ठीक आहे म्हणे, जा म्हणतात, आण जा तू डॉक्टरला. जातो बिचारा. आणि मग शेवटी आता सात बीज कमी येते डॉक्टरच्या आहे ना औषधानं वगैरे. मग हे ठरवतात की शेवटच्या शुक्रवारी मर्यायचा गाडा बाहेर घालवायचा गावाच्या. गावाच्या बाहेर घालवायचा, तर सगळी तयारी बियारी होती, अंगात बिंगात येतं, सगळी परटीन बाई बाकीचा तो सगळ्यांच्या अंगात बिंगात येतं. आणि मग आता गाडा घालवायचा तर कुठं घालवायचा. मग त्या अंगात आलेली बाई जी असती परटीन मर्याई, म्हणजे जिच्या अंगात येते, ती म्हणते अमुक गावाला घालवायचा. मग नाना आयडिया करतो, म्हणतो त्या गावाला आमच्या पोरी आहेत तिथे, त्या गावची लोक सपोर्टला उभे राहतात की नाही, मग त्या गावाला नाही आमचा गाडा हलवायचा. मग ती बाई ऐकते मग ती मग ह्या गावाला गाडा हलवायचा. मग तो नाना सांगतो त्याही गावाला आमचे नातेवाईक आहेत, त्या गावाला नाही हलवायचा. मग ती म्हणते उत्तरेकडे जाते. ते उत्तरेकडच्या गावांची नावं सांगतो की तिथंही नाही हलवून, तिथेही आमचे नातेवाईक आहेत. असं करत करत सगळं गाव ह्याच्यासोबत उभं राहतं. आणि असा जो विवेकी विचारांचा नाना आहे, खरं तर हा अण्णाभाऊंच्या नेणिवेतला नाना पाटील आहे. जो नाना म्हणून उभा राहतो, आणि तो कसा प्रोग्रेसिव्ह आहे, तो कसा सत्यशोधकी आहे, तो कसा फुल्यांच्या विचारांचा आहे, हे अण्णाभाऊ सुप्तपणे त्यात लिहिण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणजे अण्णाभाऊ नानाच प्रोग्रेसिव्ह पात्राला पण नाना नाव देतात, तो पाटील असतो. अण्णाभाऊंच्या नेणिवेतलं पात्र हे नाना पाटील आहेत. आणि तसा तो गावचा पाटील पुरोगामी असतो. हे बाकी म्हणजे हे जे ग्रहितक आहे, हे ग्रहितकच मुळात प्रति सरकारच्या काळामध्ये अण्णाभाऊंना नाना पाटलांच्या रूपात बघायला मिळालेले. आणि गावचा पाटील मराठा असताना, पाटील असताना प्रोग्रेसिव्ह असू शकतो, फुल्यांच्या विचारांचा असू शकतो, विवेकवादी असू शकतो, सत्यशोधक असू शकतो. हे अण्णाभाऊंनी म्हणजे अनुभवलेली गोष्ट आहे. अण्णाभाऊंना ही जीवन अनुभवातून मिळालेली गोष्ट आहे, ते ती साहित्यात त्यांच्या उतरवतात. हा जो नाना आहे, हा नानाचा आणि त्या म्हाताऱ्यांचा, हा जुन्या नव्या पिढीचा विवेकवादी संघर्ष हा अण्णाभाऊ वास्तवात पण बघता आहेत बाहेर चळवळीमध्ये. अंधश्रद्धेविरोधातलं सगळं प्रबोधन आहे, देवदिकांच्या विरोधातलं जे प्रबोधन आहे, हे अण्णाभाऊ बाहेरच्या सगळ्या आंबेडकरी चळवळीमध्येही अनुभवत आहेत. आणि ते त्यांच्या साहित्यामध्ये त्याचं प्रतिबिंब असे येते. अलगूज नावाची इतकी छान कथा आहे अण्णाभाऊंची. तो अलगूज वाजवणारा त्यांचा नायक आहे. अलगूज हे एक वाद्य आहे बरं का, सैराटमध्ये जे आले ना, अलगूज वाजे नभात, तर ते अलगूज हे एक प्रकारचं वाद्य आहे, आणि ते हातानं बनवतात बांबूच्या. त्या अलगूज हा शब्द अण्णाभाऊंच्या साहित्यात आलेला आहे, जो सैराटमध्ये आलेला आहे, तो अण्णाभाऊंच्या साहित्यात अलगूज नावाचं वाद्य आहे. आणि ते आठवलं म्हणून सांगितलं आता. तर ते वाद्य अण्णाभाऊंनी कसं बनवतात, तो नायक कसा अलगूज वाजवत असतो, त्या जिच्या शेतामध्ये राखण करायला जात असतो, मग त्याचं तिचं प्रेम कसं होतं, मग ती कशी अलगूज वाजवण्याच्या त्या प्रेमात पडते, हे सगळं अण्णाभाऊंनी खूप छान ती लव्ह स्टोरी अलगूज नावाची लिहिलेली आहे. आणि त्याच्यामधला जो इतर जात मोडून प्रेम करण्याची जी भावना आहे, किंवा आंतरजाती विवाहाची जी प्रेरणा आहे, हे सगळं म्हणजे ही सगळ्या जाणीवा अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये त्यावेळेला येत आहेत. हे पण आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. उपकाराची परतफेड नावाची खूप चांगली कथा आहे अण्णाभाऊंची, ती खूपच ग्रेट कथा आहे म्हणजे. आणि ही कथा 42च्या सालची आहे, म्हणजे अण्णाभाऊंनी स्वतःच ते नोंदवून ठेवले की ही 42 सालची कथा आहे. कारण त्यातला जो परीट आहे, जो शंकरा चांभारकडं चप्पल शिवायला जातो, तो परीटच मुळात 42च्या लढ्यातला कार्यकर्ता आहे. आणि तो 42च्या लढ्यातला स्वातंत्र्य लढ्यातला कार्यकर्ता असल्यामुळं
त्याचं आणि शंकरचं पॉलिटिकल डिस्कशन अण्णाभाऊ सांगतात की काँग्रेस आणि इतर जे काही लढाऊ पक्ष आहेत ह्यांच्यामधलं पॉलिटिकल डिस्कशन मधून त्यांचा वाद चिघळत जातो. आणि निळू महार जो आहे तो एक निळू महार जो आहे तो आर्ग्युमेंट करतो शंकरा चांभारासोबत. असं ते पॉलिटिकल डिस्कशन मधून म्हणजे मळू महार जे काही आर्ग्युमेंट करतोय तर त्या आर्ग्युमेंटला पॉलिटिकल उत्तर न देता तो जातीवर येतोय शंकरा चांभार. आणि मग तो जातीकडे संघर्ष कसा जातो. इतकं इंटरेस्टिंग आहे अण्णाभाऊंनी पकडण्याचा प्रयत्न केलाय ना जो, म्हणजे इतका बारकाव्याने हे ग्रेटच आहे. म्हणजे ही समजदारी जी आहे अण्णाभाऊंची ही कुठून आली असेल बरं. ही वर्गीय चळवळीतून नक्कीच येऊ शकत नाही मी सांगते. ही कथा 42 सालच्या आसपासची आहे. शंकरा चांभार हा 42च्या लढ्यातला पुढारी दाखवलाय अण्णाभाऊंनी. आणि मन्या परीट त्याचं नाव आहे, मन्या परीट. आणि लखू मांग एक त्याच्यामध्ये पात्र आहे आणि मळू महार एक पात्र आहे. आता लखू मांगाचं काहीतरी चप्पलचं हे तुटलेलं असते तर तो आपला चांभाराच्या बाहेरच्या ओसरीच्या तिथं बसून ते चांभार त्याच्याकडे आरी आणि हे फेकतो दोरा आणि ते शिव म्हणतो आणि ते त्याच्या हातानं ते शिवते. त्याच वेळेला मळू महाराचं पण चप्पल तुटलेली आहे, तो तोंडानं काहीतरी असं तोडत बिडत तो येतोय असं त्याच्यामध्ये कथेमध्ये वर्णन आहे. तर चांभार दुसरं काहीतरी करतो आहे त्यावेळेला आणि मळूमार त्याला म्हणतोय की माझी चप्पल शिवायची. तर तो म्हणतोय थांब ना, तर मांगाची शिवून उद्या मग तुझी शिव तू, असं म्हणून तो त्याला थांब म्हणतो. तेवढ्यात चहा येतो. चहा आल्यानंतर चहा पिणार का असं तो विचारतो सगळ्यांना. आणि मग त्याच्यामध्ये बाचाबाची होते आणि मळू महार त्याला चांभाराला चॅलेंज देतो की तू माझ्या घरचा चहा पिशील का. चांभार म्हणतो मी का पिईन तुझ्या घरचा चहा, तू महार आहेस, मी का तुझा चहा पिऊ. ते म्हणतो का मग तू माझ्या घरचा चहा पित नाही तर मी तुझ्या घरचा चहा पिऊ. अशा हमरी तुमरीतनं वाढत तो लक्षात ठेवतो की आरुस आणि कावडणी जी आहे तर ती म्हणजे तो मळू महार जो आहे तो म्हणजे शंकरा चांभार म्हणतो की मी तुम्हाला हे देतोय शिवायला, हीच उपकार समज माझं, म्हणजे तुम्हाला हातानं तर शिव देतोय मी, हे तर उपकार समज. तर ते त्याला लागतं मळू महाराला, म्हणजे त्याच्या मनात राहतं ती गोष्ट. आणि शंकर चांभाराचा पण अपमान मळू महाराने केलाय ते पण त्याच्या मनात राहतं. मग ते दोघं जण बोलत नाहीत बऱ्याच दिवस वगैरे वगैरे वगैरे. नंतर मग एकदा ह्याची चांभाराची म्हस का गाय मरती आणि मग ती मेल्यानंतर मग तिला आठवण येते मळू महाराची. मग तो जातो, मळू महार नकार देतो, मी काही करणार नाही, वडणार नाही वगैरे. आणि मग सगळा गाव येतो, बाकीचं भांडणं वगैरे होतात, असं होतं. आणि मग तो मळू महार जो आहे तो चांभाराला म्हणतो की मी कुठं म्हणतो तुला नाही म्हणतो, ही तू जशी मला हे फेकून दिली होतीस म्हणतो, ते चप्पल शिवायचं जे काय आहे ते आरी आणि हे तसं घेऊन ना म्हणतो माझा आरुस आणि कावडणी, कर तुझं म्हणतो काम. आणि तू जो माझ्यावर उपकार केला होता त्याची परतफेड मी अशी करतो. आता म्हणजे गावातल्या ह्या सगळ्या इतर जातींना नडून त्यांना आडवं पडून हे एक असं स्वाभिमानी आर्ग्युमेंट उभं करणं आणि स्वतःकडे जे आहे म्हणजे त्याच्याकडे काय आहे आरुस आणि कावडणी, तर त्याच्या बळावर समोरच्याचा जातीवाद उघडा करून दाखवणं आणि त्याला जशाच तशी उत्तर देणे म्हणतात ह्याला एक प्रकार. तसा वागण्यातनं जशाच तसं उत्तर देणं हे अण्णाभाऊंनी त्या उपकाराची परतफेडमध्ये इतकं चपखलपणे व्यवस्थित मांडलेले. तर ह्या कथेचा नायक म्हणून म्हणजे ह्या 4-5 पात्र आहेत. म्हणजे मांग आहे, चांभार आहे, परीट आहे आणि महार आहे, मळू महार. ह्या सगळ्यांमध्ये अण्णाभाऊ हिरो कुणाला बनवतात, ह्या सगळ्यामध्ये अण्णाभाऊ हिरो जे आहे, नायकत्व जे आहे ते मळू महाराकडे देतात. ते आपोआप देतात का? मला वाटतं ते आपोआप देत नाही. मला वाटतं की अण्णाभाऊंना हे समजलेलं आहे की त्या काळामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये पुरोगामी विचार, प्रोग्रेसिव्ह थॉट, विवेकवाद हा महारांना समजला होता आणि म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये निळू महाराला नायकत्व येतं आणि तो जातीच्या विरोधातलं, जाती विषमतेच्या विरोधातलं आर्ग्युमेंट उभं करतो. मला असं वाटतं की
म्हणजे दोघांचा अपमान होतो ना, लखुमांगाचा पण अपमान होतो आणि मळूमाराचा पण अपमान होतो. पण राग येतो आणि उपकाराची परतफेड कोण करतो? तो मळूमार करतो, कारण ती जागृत झालेली जात आहे. त्या त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये लवकर प्रबुद्ध झालेली जात आहे आणि त्यामुळं त्याला ती तेवढी जाणीव आहे. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे, प्रबोधनाच्या चळवळीमुळे ही म्हणजे गुरढोरं ओढायला नकार देणे इतपतची जी काही एक स्वाभिमानी बाणा आहे, तो मला असं वाटतं की सापळामध्ये पण सेम आहे. म्हणजे सापळामध्ये खरं तर त्याचा उच्चांक केलाय अण्णाभाऊंनी. उच्चांक केला ह्या अनुषंगानं म्हणते मी, म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणते उच्चांक केलाय. क्लायमॅक्स ज्याला म्हणतात, अण्णाभाऊंनी उपकाराची परतफेडचा क्लायमॅक्स सापळामध्ये आहे असं मला दिसतो तो. तर तो कसा आहे, तर तो सापळामध्ये पण बैल मरतो पाटलाचा आणि तो म्हणतो की म्हार गाय बैल वाढायला नकार देतात, बैल ताटलेला असतोय, सगळं झाले घाण असते, सगळं झालेलं असते आणि म्हार बैल हरबा हरिबा हरिबा हा कथेचा नायक केलेला आहे सापळामध्ये अण्णाभाऊने. तो हरिबा जो बोलतो, हरिबा जे काही तणतो गावाला, ते तणणं जे आहे, तर ते तणणं म्हणजे तसं तणणं नाहीये, ते खूप विवेकी आणि खूप प्रबुद्ध आणि खूप विचारपूर्वक केलेली भाष्य अण्णाभाऊ त्याच्या तोंडी देत आहेत, हरबाच्या तोंडी जी आहे ते. तर तो गावचा पाटील जो आहे तो म्हणतो की आधीपासून का ओढली तुम्ही गुरं? तर तो हरिबा जो आहे, तो हरिबा जो म्हणतो की तेव्हा आम्हाला कळत नव्हतं. हे इतकं हे जे कळत नव्हतं, हे जे आहे ना, ह्या कळत नव्हतं मध्ये खूप मोठा सांस्कृतिक संघर्ष आहे असं मला वाटतं. हे जे न कळणं जे आहे, हरबा म्हणतो तेव्हा आम्हाला कळत नव्हतं आणि आता आम्हाला कळतंय. तर हे जे कळतंय जे आहे, हे जे प्रबुद्ध होणं आहे, हे जे प्रबोधित होणं आहे, हे जे माणूसपण मिळणं आहे, माणूसपणाची अस्मिता मिळणं आहे, हे हे म्हणजे दलितांच्या आयुष्यातली क्रांती आहे. हे म्हणजे ह्याला हा अमूलाग्र बदलच आहे. म्हणजे ही सामाजिक क्रांती आणि ही हरिबाच्या तोंडातनं इतकी सुंदर डायलॉग अण्णाभाऊ त्याच्या म्हणजे तोंडात देतात आणि तो तो हे करतो हरिबा, म्हणजे देशमुख का काहीतरी त्या पाटलाचं नाव आहे. तर तो म्हणतो की तुम्ही तोंडी कसं बोलता, म्हणतो पाटील, दोन्हीकडनं कसं बोलता? तर ते म्हणतं कसं काय, मग तुम्ही शिवून का घेत नाही म्हणे आम्हाला? शिवून का घेत नाही म्हणजे घाणीची कामं करताय तुम्ही, घाण राहताय म्हणून शिवून घेत नाही. म्हणूनच नाही करणार म्हणतो आता आम्ही कामं ती. म्हणजे दोन्हीकडून बोलताय. अस्पृश्यतेचं कारणच मुळात तुम्ही आम्हाला घाण ठरवलं, आम्हाला गुरढोरं ओढायला लावली, आम्ही गोमांस खातो, आम्ही मेलेल्या जनावरांचं मांस खातो, म्हणून तुम्ही आम्हाला अस्पृश्य ठरवलं. आणि आता आम्ही जेव्हा गाय गुरढोरं ओढणार नाही असं जेव्हा आम्ही ठामपणानं सांगतोय, तेव्हा तुम्ही आम्हाला गावाच्या विरोधातलं, गावकीच्या विरोधातलं असं तुम्ही हे झाली असं तुम्ही ठरवताय. हे दुतोंडी तुम्ही पाटील बोलताय असं हरिबाच्या तोंडातनं आर्ग्युमेंट अण्णाभाऊ उभं करतात. आणि मला तर इतका असा भास होतो म्हणजे ते वाचताना की तिथे हरिबा बोलत नसून जणू काही बाबासाहेबच बोलत आहेत हरिबाच्या भूमिकेत येऊन, इतकं क्लिअरिटीनं अण्णाभाऊ लिहित आहेत. तर मला असं वाटतं की ते वाचूनच दाखवायला पाहिजे खरं तर. म्हणजे बाबासाहेबच बोलतायत हरिबाच्या पात्रातनं असं ते लिहित आहेत. आणि मग तिथलं चावडीवरचं सगळं भांडण झाल्यावर हरिबा येतो आणि मारवाड्यातल्या सगळ्या लोकांना जमा करतो आणि म्हणतो की लाकडं तोडा. आणि त्या लाकडं जे काही तोडतात त्याच्यावर कावडनी तो जाळायला सांगतो. तर हे जे आहे ते डायलॉग इतका चांगला आहे, तो मला वाचूनच दाखवायला पाहिजे. तो म्हणतो की ही कावडणी घेऊन आपल्या वाडवडिलांनी जन्मभर मेलेली ढोरं वडली. आज आपण ती कावडणी जाळून टाकली. आता परत मेलेल्या ढोराला हात लावायचा नाही. हा जो निर्धार आहे हा एका नेतृत्वानं केलेला निर्धार आहे. आणि हे नेतृत्व गावच्या पातळीवर हरिबा करत असू दे, नाहीतर बाबासाहेबच मला त्या हरिबाच्या भूमिकेत इथं दिसतात. आणि सचिन माळेंचं असं म्हणजे त्यांनी एक नोंदवलेलं मत मला असं सांगावं असं वाटतं की ही जी कावडणी जाळण्याची कृती हरिबा करतो आहे सापळेच्या कथेमधून, ही कृती, ही मनुस्मृती दहनाची जी कृती बाबासाहेब करतायत, तर ही त्याच्या एकदम समांतर आणि जवळ जाणारी कृती आहे. म्हणजे मनुस्मृती दहन जितकं म्हणजे आपल्याला दाहक वाटतं किंवा आपल्याला जेवढं
आपल्या विचारांची कवाडं खोलणारं वाटतं, तितकंच दाहक हे कावडणी जाळणं जो प्रकार आहे अण्णाभाऊंच्या साहित्यात सापळा कथेमध्ये केलेला, तो तितकाच डेंजर आहे. ते म्हणतात की आज आपण ती कावडणी जाळून टाकली, आता परत मेलेल्या ढोराला हात लावायचा नाही, टाचा घासून मरूया, पण मानानं मरूया, आणि ढोरं वडतो म्हणून कुत्र्यावानी ठरलोय. हे जे लिहिलेलं आहे अण्णाभाऊंनी, हे मला असं वाटतं की त्यांच्या आजूबाजूला ते असंख्य हरिबा बघत होते. बाबासाहेबांच्या ज्ञान ज्योतीतनं, प्रज्ञा ज्योतीतनं जे काही दिवे गावामध्ये लागले होते, ज्ञानपंथ्या ज्या काही लागल्या होत्या हरिबाच्या रूपामध्ये, असे असंख्य हरिबा अण्णाभाऊंच्या आसपास होते. आणि त्या हरिबांचं प्रतिनिधित्व सापळामध्ये अण्णाभाऊ करतात. मला करते हे सांगताना पण इतका शहारा येतोय, म्हणजे हे समजणं पण खूप, म्हणजे काय म्हणतात त्याला, उशीर लागतोय खरं हे सगळं समजायला, पण हे भयानक आहे. ही एक कथा आहे, एक खूप इंटरेस्टिंग कथा अजून आणि अण्णाभाऊंची आहे, सोन्याचा मणी नावाची. सोन्याचा मणीमध्ये एक बना म्हारीण नावाची बाई आहे, आणि ती बाई जी आहे तर तिच्याकडे सोन्याचा एक मणी असतो, आणि त्या सोन्याच्या मणीला ती आंघोळ झाली की रोज साडीच्या याच्यात बांधून गाठ मारून ठेवून देत असते. का तर मेल्यावर कुणीतरी माझ्या तोंडामध्ये सोन्याचा मणी ठेवावा, असं सगळ्या एक जुनी प्रथा बायकांची. तर त्याच्यामध्ये तिनं तो ठेवलेला असतो जपून सोन्याचा मणी. आणि मग तिला कळतं की बाबासाहेबांची चळवळ आहे. मग बाबासाहेब जातात, धम्माची दीक्षा दिल्यानंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होतं, आणि नंतर काही आंबेडकरी कार्यकर्ते वस्त्यांमध्ये येऊन वर्गणी गोळा करत असतात. आणि ती वर्गणी गोळा करत असताना बना महारणीच्या डोक्यात विचार येतो की मी मरताना हा मणी घेऊन जाऊन मी काय करू. ती असा विचार करते की हा जर मणी मी बाबासाहेबांच्या चळवळीला दिला तर म्हणजे खूप मोठं सार्थक होईल, असं तिला, म्हणजे माझ्या पद्धतीनं होईल असं तिला वाटतं. आणि मग आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते जे येतात त्यावेळेला त्या गल्लीमध्ये, तर ती बना म्हारीण तो आयुष्यभर सांभाळून ठेवलेला जो सोन्याचा मणी असतो तो ती आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना देते. ही जी कथा आहे, ह्या कथेमधनं म्हणजे अशा आजूबाजूला बना म्हारणी अण्णाभाऊंनी अनुभवल्या, बघितल्या, आणि त्या त्यांच्या साहित्यात आल्या. आंबेडकरी चळवळीला बायकांनी मंगळसूत्र काढून दिली, ही फार काय म्हणतात त्याला, म्हणजे आता आपण पाहिलं निवडणुकीच्या काळात लोक सोनं देत होते, पैसे देत होते, पण म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीतला बायकांनी मंगळसूत्र काढून दिली, दागिने काढून दिले. बाबासाहेबांनी त्यांचं संरचनात्मक कामामध्ये खूप मोठा म्हणजे आज जे काही आपण संरचनात्मक काम बघतो आहे सगळं बाबासाहेबांचं, त्याच्यामध्ये या महिलांचा काय म्हणतात त्याला, समर्पणाचाही खूप मोठा वाटा आहे असं मला म्हणावं असं वाटतं. आणि त्या बना म्हारणीची खूप इंटरेस्टिंग गोष्ट अण्णाभाऊ लिहितात की माझं जे काही सोनं आहे ते मी घेऊन, म्हणजे एका बाजूला स्मशानातलं सोनं आणि एका बाजूला बना म्हारीण, तर हे म्हणजे सोन्यासाठी संघर्ष करणारा तो जो काही स्मशानातल्या सोन्याचा ते नायक आहे तो, आणि इकडे सोनं दान करणारी बना म्हारीण, हा अण्णाभाऊंचं साहित्यातला प्रवास मला दिसतो. दुसरी एक मला असं वाटतं की फकीरामध्ये पंतांच्या तोंडात एक डायलॉग अण्णाभाऊंनी दिलेला आहे. पंत जे आहेत, पंतांच्या तोंडामध्ये एक डायलॉग अण्णाभाऊ देतात की जेव्हा फकीरा निर्णय घेतो की मी इथं जातो गाव सोडून, मला सरकार शोधतं आहे आणि मला आता परागंदा व्हायला लागेल, फरारी व्हायला लागेल, त्यावेळेला पंत त्याला समजवत असतात. आणि असा काहीतरी प्रसंग आहे, आणि त्याच्यातमध्ये फकीरा सांगतोय त्याच्या साथीदारांना की पंत म्हणत असत, म्हणजे पंत म्हणीत असं तर म्हणतो, पंत म्हणीत एक राजा हत झाला, त्याचं नाव मी विसरलो. तो राजा म्हणत होता, शेळी हुनशान 100 वर्ष जगण्यापरीस वाघ हुनशान 1 दिवस जगावं. आता हा अण्णाभाऊंनी जो राजा फकीरामध्ये लिहिलेला आहे, हा राजा कोण असावा बरं? मला असं वाटतं की हा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत.
फकीरामध्ये जो काही फकीराच्या तोंडामध्ये, फकीराच्या हृदयात जो राजा आहे, की जो राजा सांगतो की 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन मरावं. तर हा जो राजा आहे हा बाबासाहेबांनी फकीराच्या तोंडून म्हणजे त्या कादंबरीमध्ये अजरामर केलेला जो राजा आहे हा राजा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असं मला वाटतं. आणि फकीरा अण्णाभाऊ बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण करतात जेव्हा, तर मला असं वाटतं की नुसती झुंजार लेखणीच नाही तर अण्णाभाऊंनी अनुभवलेली जी काही झुंजार चळवळ आहे बाबासाहेबांची, तिचा एक खूप मोठा प्रभाव अण्णाभाऊंवर आजूबाजूला पडताना दिसतो आहे. आणि बघा तुम्ही अण्णाभाऊ माटुंगा लेबर कॅम्प पासून, माटुंगा लेबर कॅम्पमध्ये तर 2 असे विचार प्रवाह होते, म्हणजे आंबेडकरी आणि कम्युनिस्ट असे. त्यांच्यात भरपूर भांडणं व्हायची. त्यातल्या एका कॉम्रेडला खांबाला बांधून ठेवला होता, हरी जाधव मला वाटतं त्यांना, हरी जाधव त्यांना बांधून ठेवलं. त्याचं मला सुबोध मोरेंनी एकदा बोलताना हा किस्सा सांगितला होता की इतकं टोकाचं असं असायचं वैचारिक भांडण. आणि माटुंगा लेबर कॅम्पमध्ये एक असं वैचारिक वातावरण होतं. तिथून आलेले आहेत अण्णाभाऊ, ते सगळं अनुभवत आलेले आहेत. दलित युवक संघाचं अण्णाभाऊ हे होते, सेक्रेटरी होते. हे सगळं अण्णाभाऊंच्या आयुष्याची ही दुसरी बाजू आहे जी पॅरलली चाललेली आहे, तर ही पण आपण बघितली पाहिजे. मला असं वाटतं की असं कुठल्या एका साच्यामध्ये कोंबता नाही येत आपल्याला अण्णाभाऊंना. अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते तर कम्युनिस्टच होते आणि दुसरं काहीच नव्हते असं काही मला वाटत नाही. किंवा मला असंही सांगायचं नाही ओढून ताणून की अण्णाभाऊ फक्त आंबेडकरवादीच होते आणि बाकी काहीच नव्हते, असंही मला सांगायचं नाही. खरं तर कुठल्याही माणसाच्या आयुष्याला खूप बाजू असतात, खूप कंगोरे असतात. आणि मला असं वाटतं की आपण असं एकांगी नाही बघू शकत कुणाच्याच आयुष्याकडे. पण अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये जसा कम्युनिस्ट प्रभाव आहे तसा कथा कादंबऱ्यांमध्ये खूप आंबेडकरी विचारांचा आणि जातीयांताचा प्रभाव मला दिसतो, जातवास्तवाचा प्रभाव दिसतो. नाहीतर तुम्हाला इतक्या भटक्या जातींचा उल्लेखच साहित्यात कधी सापडला नसता. इतक्या भटक्या जातींचा उल्लेख आणि इतक्या भटक्या जातींना नायकत्व देऊन माकडीचा माळ लिहिला असेल, नाहीतर बरबादे कंजारी लिहिला असेल, असे जे काही भटक्यांचे जे काही त्यांना जो भुमक्या भेटला तुरुंगात, त्यांना जे काही भटके लोक भेटली सगळी तुरुंगामध्ये, त्या डिटेन्शन कॅम्पमध्ये भटके लोक भेटली. तिथे ट्राईब सगळ्या जाती होत्या आणि एकच SCची जात होती डिटेन्शन कॅम्पमध्ये, मातंग. तर तिथे सगळ्या ट्राईब्स होत्या, सगळ्या ट्राईब्स कास्ट होत्या. तर त्या सगळ्या जातींना लहानपणापासून बघत 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 अण्णाभाऊ आलेत आणि त्यांना नायकत्व दिलं. त्यांना त्यांच्या कथा, त्यांच्या मानवीयता, त्यांच्या गावाबाहेरचं जगणं, त्यांचं पालावरचं जगणं अण्णाभाऊ जेव्हा लिहितात, हे मला असं वाटतं की केवळ वर्गीय ह्याच्यातनं शक्य नाही. हे माझं मत आहे खरं तर. आता आणि अण्णाभाऊंना कम्युनिस्ट किंवा आंबेडकरवादी असा यापैकी एक निवडा असा जो प्रश्न असतो ना, यापैकी एक निवडा, तर असा जो काही पेपर ज्यांनी सेट केला असेल तर तसला पेपरच आपल्याला सोडवायचा नाही की यापैकी एक निवडा असं. असला पेपर आपल्याला सोडवायचा नाही. एखाद्या माणसाच्या आयुष्यात खूप बदल होतो. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काही नसतं असं मला आत्ता वाटायला लागलेलं आहे की ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काही नसतं. तर फुले आंबेडकरी प्रेरणेतूनच अण्णाभाऊंनी हे जे सगळं जात वास्तव आहे ते लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि खास करून अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये ज्या काही नायिकत्व दिलं गेलेलं आहे महिलांना, तर हे महिलांना दिलेलं नायिकत्व जे आहे तर ते पण जातीयांताच्या चळवळीच्या महिला, महाड सत्याग्रहात असू देत किंवा आंबेडकरी चळवळीत असू देत, कम्युनिस्ट चळवळीत पण महिला होत्या. आणि ह्या सगळ्या महिलांचा प्रभाव म्हणजे रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्याच बायका अण्णाभाऊंनी लिहिल्या. ह्या लढणाऱ्या बायका अस्तित्वात होत्या ना समोरासमोर, तर त्यांचं चित्रीकरण, त्यांचं शब्दांकन अण्णाभाऊ करतात असं मला वाटतं. आणि एकच मिनिट. दुसरी एक म्हणजे कथेंच्या बाबतीमध्ये राहिलेली कथा एक आहे की ती बुद्धाची शपथ नावाची कथा आहे अण्णाभाऊंची. बुद्धाची शपथ नावाची कथामध्ये
ती जी लहान मुलं सगळे आहेत ती लहान मुलं म्हणजे आपल्याकडं नेहमी कसं असतं की देवा शपथ मी असं करणार किंवा देवा शपथ मी तसं करणार नाही, ही एक हिंदू नेणीव अशी ब्राह्मणी नेणीव. तर ही जी आहे ह्याच्याकडून ती मुलं खेळता खेळता म्हणतात की बुद्धाची शपथ आम्ही घरी जाणार नाही. तर ते शपथ, बुद्धाची शपथ हे कथेचं जे नाव आहे, तर त्या मुलांनी घेतली शपथ, बुद्धाची शपथ मी घरी जाणार नाही. आणि ते 5 मुलं घरी न जाता त्यांनी काहीतरी चोरी केलेली असते शेतातली वगैरे, आणि मग ते जातात मुंबईला निघून बिना तिकीट असं, आणि ती शपथ ते पूर्ण करतात. असा तो एक असा स्पॅन आहे कथेचा. आणि मग शेवटी त्यांनी त्या कथेमध्ये तिथं वंदना सुरू आहे, बुद्ध वंदना, असं त्यांनी कथेचा शेवट केलेला आहे. जिथं ते पोहोचतात मुंबईमध्ये तिथं कथेचा शेवट केलेला आहे. मला असं वाटतं की हा जो देवाची शपथ ते बुद्धाची शपथ हा जो सांस्कृतिक प्रवास आहे, हा त्यांनी एका कथेत लिहिला आहे. देवाची शपथ ते बुद्धाची शपथ हा जो इतकी दरी आहे, ही जी मोठी सांस्कृतिक दरी, ही ते त्या कथेमध्ये लिहितात. आणि ही कथा बाबासाहेबांचं मला असं वाटतं की परिनिर्वाण झाल्यानंतरच अण्णाभाऊंनी ती लिहिलेली आहे. सोन्याचा मणी पण ही बाबासाहेब गेल्यानंतरच लिहिलेली कथा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्णाभाऊंचं जगबदल घालून घाव हे गीत, जे मी शेवटी सादर करणारच आहे. तर हे गाणं सगळ्यात मोठा काय म्हणतात त्याला एक म्हणजे म्हणजे हे गाणंच पुरे आहे असं मला वाटतं. म्हणजे ह्या एका गाण्यातच खूप काही अण्णाभाऊ सांगून जातात की जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, आणि गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत. ही जी गुलामगिरी आहे, ही गुलामगिरी केवळ वर्गाची नाही, तर ती जाती व्यवस्थेची गुलामगिरी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ त्या गाण्यातनं करतात. की गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडूनी निघ बाहेरी. अंग झाडूनी बाहेर निघायचंय म्हणजे भांडवलशाहीतनं अंग झाडून बाहेर नाही निघायचंय, जाती व्यवस्थेतनं अंग झाडून बाहेर निघायचंय. इथली जी धर्मांध व्यवस्था आहे त्याच्यातनं अंग झाडून बाहेर निघायचं आहे. तर अंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव सांगून गेले मला भीमराव. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले, मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव सांगून गेले मला भीमराव. हे जे गाणं अण्णाभाऊंनी बाबासाहेबांना म्हणजे आदरांजली वाहण्यासाठी अर्पण केलेलं आहे. दुसरं एक गाण्याचा संदर्भ आला म्हणून सांगते की दुसरं एक लोकनाट्य अण्णाभाऊंचं लोकमंत्र्याचा दौरा, हे काहीतरी 52 सालचं आहे मला वाटतं. नाही आधीच आहे. तर आधीच आहे, खूप आधीच आहे. तर म्हणजे स्वातंत्र्यानंतरच आहे. स्वातंत्र्यानंतरच त्यांनी राजकीय टीका केल्या त्याच्यामध्ये. काँग्रेस सत्तेवर आलेली आहे आणि मग काँग्रेस कसं मनुवादी ब्राह्मणवादी भूमिका घेते अशा पद्धतीनं त्यांनी ते लिहिण्याचा प्रयत्न केलाय. लोकमंत्राचा दौराच्या लोकनाट्यामध्ये अण्णाभाऊंनी रामवारे रामवा हिंदवासी सारे रामवा, बोल मंत्र्याचे ऐकारे रामवारे. मगरचंद नावाचा त्याच्यामध्ये एक हे आहे, मंत्र्याचा पी आहे. तर त्याच्या तोंडात अण्णाभाऊ डायलॉग देतात की निर्मू नवा मनू आणि इथं गोकुळ आणू. म्हणजे ह्यांना जे गोकुळ अपेक्षित आहे हे मनूचं गोकुळ आहे. हा मनू अण्णाभाऊंना कळालेला आहे, लक्षात घ्या. आणि मनू हा इथल्या जाती व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारा मनू आहे, ब्राह्मणी व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारा मनू आहे. आणि तो कसा आता राजकीय सत्तेत घुसून ब्राह्मणी नीती अवलंबत आहे. इतकी पॉलिटिकल भाष्य अण्णाभाऊ त्या ह्याच्यामध्ये करतात. हे खूप मोठं गाणंच आहे खरं तर. हे कधीतरी आम्ही हे करू गाणं रेकॉर्ड, रामवारे. आणि आता खूपच रिलेव्हंट आहे अण्णाभाऊंचं हे गाणं, रामवारे हिंदवासी रामवारे. मग ते म्हणतात, मग खूप उडवतात ते, वलकले नेसारे कंदमुळे खारे आणि अमुक करारे. म्हणजे राम व्हायचं तर मग आम्ही काय असं हे म्हणजे मागं जायचं का, असं अशा अर्थानं ते अण्णाभाऊ त्याच्यामध्ये लिहितात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, माझं मत मी सांगते की वामनदादा कर्डकांनी जी काही जातीची गाणी लिहिली किंवा जातीअंताची गाणी लिहिली, बाबासाहेबांच्या लढ्याची गाणी लिहिली, ते तर महाकाव्य आहे. त्याच्याबद्दल तर मला खूप म्हणजे एकदा वेगळं त्याच्यावर बोललं पाहिजे. पण वामनदादांनी अण्णाभाऊंसाठी एक गीत लिहिलेलं आहे. आता हे किती लोकांना माहीत आहे मला माहीत नाही, पण सखारे सखारे अण्णाभाऊ साठे माझा सखारे असं ते गीत आहे. आणि
त्या गीतामध्ये पहिलं कडवं जे आहे, दुसरं कडवं शाहूंवर आहे, तिसरं कडवं फुल्यांवर आहे. तर वामनदादा म्हणतात की जे जे उगवतं ते सारं पेरलं माझ्या भीमानं. जे जे उगवतं ते सारं पेरलं माझ्या भीमानं, जपा रे ह्या साठेंच्या उभ्या पिकाला जपा रे, असं वामनदादा म्हणतात. आता हे जे जपणं आहे, हे जे प्रबुद्ध झाले असं म्हणजे आधी प्रबुद्ध झाले असल्यानंतर एका मोठ्या भावाची जी भूमिका असते, त्या भूमिकेतनं वामनदादा अण्णाभाऊंना जवळ घेतायत, लक्षात घ्या. आणि जवळ घेऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ते सांगतायत की या अण्णाभाऊ साठेच्या उभ्या पिकाला जपा रे. याचे दोन अर्थ आहेत. म्हणजे याच्या साहित्याला जपा, याच्या साहित्यातले जी अस्सल धग आहे त्याला जपा, हे तर आहेच आहे. पण त्यात थोडासा एक असा एक कोपरखनी मारण्याचा पण एक प्रकार आहे की की हे तिकडे गेले आपलं कम्युनिस्ट पार्टीकडे, ह्याला जपा. असा पण एक त्याच्यामधला मला असा वाटतं तो एक मिस्किल अर्थ आहे त्याच्यामध्ये की जपा रे अण्णाभाऊ साठेच्या उभ्या पिकाला जपा रे. तर हा जो शाहिरांमधला हा जो मैत्रीचा डायलॉग आहे, हा सम्यक संवाद आहे. ह्याच्यातनं मला असं वाटतं की खूप म्हणजे ह्या मैत्रीतनं बरंचसं काही झालेलं आहे असं मला वाटते. म्हणजे बघा की म्हणजे मोठ्या भावाची भूमिका तर वामनदादा पार पाडतातच, आणि लवकर प्रबुद्ध झालेले असल्यामुळे जपण्याचा तो त्यांचा जो करुणाभाव आहे त्याच्यामध्ये तो करुणाभाव येतो. तर हे पण एक आहे की हे एक चांगलं बॉन्डिंग वामनदादा आणि अण्णाभाऊंमध्ये आपल्याला दिसते. तर मित्रांनो, मी एक 5-6 कथा घेतल्या होत्या आणि त्याचं मी थोडक्यामध्ये आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय तसा. काय कोणाचा काय प्रश्न असेल तर मला विचारा. वामनदादा यांचं अण्णाभाऊ साठे यांचं गीत करायला पाहिजे, चांगलं आहे ते गाणं, नक्की करायला पाहिजे. आणि काही कोणाला प्रश्न असतील तर मला जे काही बोलायचं आहे ते आता बऱ्यापैकी बोलून झालेलं आहे बरं का. म्हणजे मला सार एवढाच सांगायचं आहे की आपल्या आजूबाजूला ज्या चळवळी सुरू असतात त्या सगळ्यांचा म्हणजे झापड जर नसेल लावला आपण तर आपल्याला त्या सगळ्या चळवळींचा प्रभाव आपल्यावर होत असतो. प्रामाणिक माणसांवर तर नक्की होत असतो, आणि साहित्यिकांवर, शाहिरांवर हा सगळा प्रभाव होत असतो. तो तसा अण्णाभाऊंवर झालेला आहे असं माझं मत आहे. आणि अण्णाभाऊ मुळातनंच निवडुंगाच्या त्या ह्याच्यातनं आलेल्या असल्यामुळं, पांदीतनं, मला असं वाटतं की त्यांनी जे काही जातो असतं जगलंय लहानपणापासून, म्हणजे शाळेपासून शाळेतनं काढून टाकण्यापासून असेल, किंवा गावामध्ये जी काही मानहानी झाली असेल अण्णाभाऊंची, तिथून त्यांचा मुंबईपर्यंतचा प्रवास, मुंबईमध्ये आल्यानंतर नव्या पद्धतीची जाती व्यवस्था जी अनुभवली, ह्या सगळ्याचा परिपाक, आणि मग जातीच्या अंतासाठी एक जेव्हा महासूर्य प्रज्ञासूर्य उभा राहतो आणि त्याचं प्रॅक्टिकल स्वरूप जेव्हा दिसतं तुम्हाला, तर त्याचा प्रभाव हा नक्कीच पडणं हे खूप साहजिक आहे. आणि मला वाटतं की तो तेवढा साहजिकपणे अण्णाभाऊंवर पडलेला आहे. आणि त्यामुळे खूप मोठी देण अण्णाभाऊ आपल्याला देऊन गेलेत, कथा कादंबऱ्या आणि त्यांच्या सगळ्या साहित्याच्या रूपानं. तर जेवढा हा महासागर आहे अण्णाभाऊंचं साहित्य, म्हणजे खूप खूप आहे. आणि जेवढं तुम्ही परत परत अण्णाभाऊंच्या कथा वाचाल, नवीन नवीन संदर्भ समजतात, नवे नवे अर्थ कळतात, कॅरेक्टर्स नव्याने कळतात. कॅरेक्टर्सचं म्हणजे काय म्हणतात त्याला, आता मी थोडं फिल्मी भाषेत झालं ते, पण जे पात्र आहेत कथेची वगैरे, त्यांचे स्वभाव आणि त्यांचं वर्णन पण जे अण्णाभाऊ करतात ना, तर त्यांच्या स्वभावानुसार ते करतात. खूप म्हणजे हे ग्रेट काम असते, हे एवढं सोपं नाही, पण ते करून ठेवलेलं आहे अण्णाभाऊने. मला असं वाटतं की जोशीलाताई, एक गाणं घेते आणि मी समारोपाकडे जाते. आता 1 तास झाला असावा असं मला वाटतं. काहीतरी कमेंट करा.
बालाजी सर आहेत, सुरेश कांबळे, सुरेखाताई आणि काय अण्णाभाऊ आणि बाबासाहेबांची भेट झाली होती का? मला तर असा काही संदर्भ माहीत नाही खरं तर, कधी भेट झाली असा. पन्नालाल सुराणांनी एक पुस्तक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक फोटो फक्त दिला आहे, पण त्याला काही ऐतिहासिक आधार आहे असं मला वाटत नाही. त्यामुळं अण्णाभाऊंची आणि बाबासाहेबांची भेट खरं तर दोन्ही काय म्हणतात त्याला, एक एक महान शाहीर आणि एक महान नेता एकाच शहरात बरेच काळ राहत होते मुंबईत. झाली नसावी असं मला वाटत नाही, झाली असावी पण त्याचे संदर्भ नाही आहेत. असे जे संदर्भाविना बोलणं बरोबर नाही वाटत मला. ठीक आहे, मी एक गाणं सादर करते आणि थांबूया. त्यानं घातला गुलामीवर घाव, सांगितला म्हा भीमराव. त्यानं घातला गुलामीवर घाव, वंदन तुम्हा अण्णाभाऊ, वंदन तुम्हा भीमराव, वंदन तुम्हा अण्णाभाऊ, वंदन तुम्हा भीमराव. फकीराच्या लुटीतून घुटी पिलास तू, क्रांतिसिंहाच्या छायेत मोठा झालास तू, क्रांतिसिंहाच्या छायेत मोठा झालास तू. प्रति सरकारची वादळी नाव, आहे ऋणात वाटेगाव. त्यानं घातला गुलामीवर घाव, वंदन तुम्हा अण्णाभाऊ, वंदन तुम्हा भीमराव. माझ्या भीमान दिलं जातीयंताचं भान, अण्णाभाऊंनी गाईल मानव मुक्तीचं गान. माझ्या भीमान दिलं जातीयंताचं भान, अण्णाभाऊंनी गाईल मानव मुक्तीचं गान. लढा क्रांतीचा गाजवला, त्यांनी माणूस जागवला. कोरलं काळजावर समतेचं नाव, वंदन तुम्हा अण्णाभाऊ, वंदन तुम्हा भीमराव, वंदन तुम्हा अण्णाभाऊ, वंदन तुम्हा भीमराव. काटे तुडवीत रस्त्यानं चाललास तू, युगायुगांच्या दुःखाशी बोललास तू. झोपडीत सूर्य उगवला, निळ्यानं भात तळपला. त्यानं रणामध्ये घेतली धाव, धाव, वंदन तुम्हा अण्णाभाऊ, वंदन तुम्हा भीमराव, वंदन तुम्हा अण्णाभाऊ, वंदन तुम्हा भीमराव. धन्यवाद, खूप खूप आभार पुन्हा एकदा
पुरोगामी विचारमंच नाशिक. मुक्ताच्या गाण्याची फरमाईश येते. मी थोडं ध्रुपद गाते फक्त, पूर्ण गात नाही, कारण आता वेळ संपलेला आहे आणि 1 तास होऊन गेलेला आहे. मुक्ताचं गाणं आणि लहुजीचं फार तर एक कडवं गायन. तोडले सप्तबंदीला, तोडले रूढी धर्माला, जुलमी धर्माला दिले आव्हान. तोडले रूढी बंदीला, जुलमी धर्माला दिले आव्हान. मुक्तान गिरविला धडा, रूढीला तडा, रंगले इतिहासाचे पान, रंगले इतिहासाचे पान, रंगले इतिहासाचे पान. तोडले सप्तबंदीला. लहुजी 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 बोल ज्योतीला, शिकव माझ्या लेकीला. हाय मी तुझ्या साथीला र जागवया मातीला, हाय मी तुझ्या साथीला र जागवया मातीला. लहुजी हे लहुजी लहुजी बोल ज्योतीला. दूर समतेचा कैवारी दिशा मुक्त केल्या चारी, दूर समतेचा कैवारी दिशा मुक्त केल्या ना चारी. ज्ञान सूर्याला दारी, ज्ञान सूर्याला दारी. मनूला पडला भारी, तो मनूला पडला भारी. केलं नमन, केलं नमन, केलं नमन, नमन साऊ ज्योतीला. हे लहुजी लहुजी बोल ज्योतीला, शिकव माझ्या लेकीला. द्यावदानजी सुटल गिऱ्हाणजी, द्यावदानजी सुटल गिऱ्हाणजी. जिन गुलामीच हे त्यागाव, न मागान आता जागाव. लहू जीवानी वागाव, न मागान आता जागाव. लहू जीवानी वागाव. लहू ज्योतीचा पाठी राखा, जीरजी घेत समतेच्या नमाका. ज्ञानबंदी उठवली लेका, त्यानं पत्करून धोका, त्यानं पत्करून धोका. वारसा भानजी जीव की प्राणजी, वारसा भानजी जीव की प्राणजी. भान साऊ ज्योतीकड मागाव, बळ अण्णा भाऊकड मागाव. भीमाच्या चरणी लागाव, अन मागान आता जागाव. भीमाच्या चरणी लागाव, अन मागान आता जागाव. भीमाच्या चरणी लागाव, रान मागाच हे जागाव. भीमाच्या चरणी लागाव, रान मागाच हे जागाव. भीमाच्या चरणी लागाव. हो, हलगीचा ठेका आहे. मागे बसून चालू आहे कार्यक्रम सगळा वाजवायचा. कार्यक्रम वाजवता येत. ठीक आहे. थँक्यू. तुमच्या सगळ्यांचं प्रेम, खूप चांगलं प्रतिक्रिया आणि खूप शुभेच्छा मिळाल्या. मला असं थांबूया आपण आता. धन्यवाद. पुन्हा भेटू कधीतरी. आता ही महामारी जाईल लवकरच आणि फेस टू फेस लोकांना भेटता येईल अशी आशा आहे. बघूया. नव्यान महाजरसा आता या महामारीच्या काळामध्ये जरी आपल्याला भेटू शकत नाही तरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांच्या संपर्कात आहे.
यूट्यूब चॅनल सुरू आहे. नवीन नवीन गाणी आम्हाला जमतील तशी आम्ही करून टाकतोय. तुम्ही सगळे भरभरून प्रतिसाद देत आहे गाण्यांना, खूप चांगलं वाटते. त्यामुळं असंच प्रेम राहू दे तुमच्या सगळ्यांचं. बरीच गाणी आहेत जी रेकॉर्ड करायची आहेत, साधने अभावी आणि सगळ्या गोष्टी आपल्या असतात नेहमीच आपली फाटकी जोडी, तर त्याच्यामुळे होत नाही आहेत. पण बघू, असा जर काही मार्ग निघाला, कोणी समोर आलं हे सगळी गाणी रेकॉर्ड करण्यासाठी, तर सांस्कृतिक चळवळीला एक मोठी मदत होऊ शकते. अशा काळामध्ये कलाकारांची सध्या खूप परिस्थिती खूप वाईट आहे. काळजी घ्या, सुरक्षित राहा. हो, काय आता घरीच राहायचं आणि काय सुरक्षित राहायचं आता घरीच आहोत. ठीक आहे, पुन्हा एकदा आभार. शाहीर बाबाच्या चळवळीत काय एकच कमेंट दिसते मला. जय भीम, जय लहुजी. आणि थांबते मी आता इथेच.